युनेस्को दर्जा लाभलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडावर असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सध्या मूलभूत सेवा ठप्प झाल्या आहेत. आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम सेवा आणि आधार कार्ड संबंधित सेवा बंद असल्यामुळे स्थानिक नागरिक, पर्यटक तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. पन्हाळ तालुक्याचा कारभार 123 गावांवर पसरलेला असून येथे दररोज हजारो पर्यटक भेट देतात. केंद्र सरकारच्या जाहिरातीनुसार कोणत्याही बँकेत खाते असलेल्या नागरिकांना पोस्ट कार्यालयात आधार व मोबाईल लिंक करून पैसे काढण्याची सुविधा असते. मात्र पन्हाळ्याच्या पोस्ट कार्यालयात ही सेवा पुरवली जात नाही. स्थानिक व्यावसायिक जितेंद्र पवार यांनी सांगितले की गेले 2 दिवस ते पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गेले होते, पण त्यांना पैसे मिळाले नाहीत. पन्हाळा हा तालुक्याचा भाग आहे, पर्यटन स्थळ आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची पर्यटन येतात, लोक येतात आणि त्यांना पन्हाळ्यात ATM आहेत, पण ते काही वेळेला दोन्ही बी ATM बंद असतात. त्यावेळेला पोस्टाचा पर्याय म्हणून उपलब्ध आहे, पण तो पर्याय आता सध्या तरी असून नसल्यासारखा आहे. कारण बऱ्याच बाकीच्या बँकेतून पैसे जसे काढता येतात तसे पोस्टातून सुद्धा काढता येतात, पण ती सुविधा तिथं उपलब्ध नाही असे म्हणून सांगितले जाते. तर ती तातडीनं सुविधा चालू करावी आणि लोकांना ते त्यांना कर्तव्य आहे त्यांची सेवा द्यायची, ती सेवा पूर्ववत चालू करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. आणि काही दिवसापूर्वी आधार कार्डचं सुद्धा शासनानं इथं सुविधा उपलब्ध करून दिली होती, पण ती थोडाच दिवस चालू राहिली. परत सध्या आता आधार कार्ड लोक तिथं फेऱ्या मारतात, जातात. चौकशी केली असता असं समजलं की ते मशीन जळलेलं आहे आणि काहीतरी अशी उत्तर देतात. मग हे त्यांचं कर्तव्य ते पार पाडत नाहीत. तर ते सुद्धा आधार कार्डची सुविधा तातडीनं पोस्टामध्ये चालू करावी अशी आमची तातडीनं मागणी आहे. कर्मचाऱ्यांकडून चुकीची माहिती दिली जाते, तर कधी कर्मचारीच अनुपस्थित असतात. यामुळे काही जण ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या नावाखाली रोखीने पैसे घेत असल्याचा प्रकारही निदर्शनास येत आहे. आधार कार्ड सेवा देखील ठप्प झाल्या असून गेल्या 2 महिन्यांपासून आधार कार्ड सेवा देखील अपूर्ण क्षमतेने सुरू आहेत. दररोज केवळ 2 नागरिकांना सेवा दिली जात होती. मे व जून महिन्यात केवळ 42 लोकांनी लाभ घेतला, तर 70 जण अजूनही वेटिंगवर होते. सध्या ही सेवा पूर्णपणे बंद आहे व पुन्हा केव्हा सुरू होईल याबाबत कोणतीही शाश्वती नाही. शासनाचे कार्यालय असून ही सेवा नाही. पन्हाळा हा तालुका ठिकाण असून देखील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय कार्यरत आहेत. आधारशिवाय जन्मदाखला, शाळा प्रवेश, निवडणूक ओळखपत्र, बँक व्यवहार, अपंगत्व प्रमाणपत्र यांसारखी अनेक कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. सेवा ठप्प होण्यामागे कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा, वरिष्ठांचा वचक नसणे, व्यवस्थापनातील अपयश कारणीभूत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शासनाच्या नावावर सुरू असलेल्या या केंद्रातून नागरिकांना अपेक्षित सेवा मिळत नसेल तर हा प्रशासनाचा स्पष्ट अपमान असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शाहबाज मुजावर, पन्हाळा. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.